पापातून पश्चात्तापाकडे नेणारी लीला. एका गावात विठोबा नावाचा माणूस राहत होता. तो वरून साधा दिसायचा, पण आतून स्वार्थी आणि लोभी होता. लोकांना फसवून पैसा कमावणं त्याचं रोजचं काम बनलं होतं. गरीब माणूस मदत मागायला आला तरी तो त्याला हसत नकार द्यायचा. मनात एकच विचार होता, आपणच आपले, बाकी कुणीच नाही. हळूहळू पाप त्याला चुकीचं वाटेनासं झालं. तेच पाप त्याच्या सवयी बनल्या आणि सवयी त्याचा स्वभाव झाल्या. एक दिवस अचानक त्याचं सगळं कोसळलं. धंदा बंद पडला, पैसा गेला, मित्र दूर झाले. ज्यांना त्याने फसवलं होतं तेच लोक त्याच्यावर हसू लागले. रात्री त्याला झोप येईना, मन अस्वस्थ झालं. पहिल्यांदाच त्याला अपराधीपणाची जाणीव झाली. त्याच रात्री त्याला स्वप्न पडलं. स्वामी समर्थ समोर उभे होते. दिसायला कठोर पण डोळ्यांत अपार करुणा होती. स्वामी म्हणाले, पाप केल्याने मी दूर जात नाही, पण पाप योग्य वाटू लागलं की माणूस स्वतःपासून दूर जातो. तो घाबरून जागा झाला. डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. पहिल्यांदाच त्याचं मन खऱ्या अर्थाने तुटलं. दुसऱ्या दिवशी तो अक्कलकोटला गेला. स्वामींच्या चरणी डोकं टेकवलं. काही बोलू शकला नाही, फक्त रडत राहिला. स्वामी शांतपणे म्हणाले, चूक मान्य केलीस म्हणून तुझा मार्ग उघडेल, चूक लपवलीस तर अंधार वाढेल. त्या एका वाक्याने त्याचं आयुष्य बदललं. त्याने फसवणूक सोडली, प्रामाणिक कष्ट सुरू केले. ज्यांचं नुकसान केलं होतं त्यांची माफी मागितली. सगळ्यांनी माफ केलं नाही, पण त्याचं मन हलकं झालं. हळूहळू जीवन सावरलं, शांती मिळाली. तेव्हा त्याला उमगलं, स्वामी पाप धूत नाहीत, ते अंतःकरण जाग करतात. कारण देवाला पापी माणूस नको नसतो, देवाला पश्चात्ताप न करणारा माणूस नको असतो. श्री स्वामी समर्थ.